लांबून लांबून इथं चलत आलेले आहेत कारण सरकारला तरीही जाणीव आहे ना, कारण सरकार झोपलेलंच आहे ना। एवढा जरांगे साहेबांनी आटापिटा केला आमच्या मराठी बांधवासाठी, तरीही त्याला अजून जागच आहे ना। कशाबद्दल आहे ना, आम्ही मराठी लोकांनी करायचंय काय? आमचे मुलं शिकून 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 कितीतरी शिकतात आणि शेवटला त्यांना नकार देतात, कारण इतर समाजाला भरपूर आरक्षण दिलंय, आमच्या मराठी समाजाला का आरक्षण देत नाही? आमचेही मुलं, कारण आमच्या मुलाला सहन होत नाही की दुसऱ्यांचे मुलं कमी टाक्यावर घेतात, आमचे मुलं भरपूर शिकले तरी बी घेत नाहीत। कारण मराठी आरक्षणासाठी सगळे लढतात ना, तर सगळ्यासाठी एकच मराठ्याला मागणं आहे की आम्हाला आरक्षण द्या, आमचं हक्काचं द्या। आम्ही काय कोणाचं काही बाकी मागत नाही, फक्त आमचं सत्ताचं हक्काचं आरक्षण मागतोय, एवढंच द्या आम्हाला। त्या भगिनीबद्दल आम्ही खूप निश्चित करू इच्छितो, त्यांच्याविषयी आमच्या मनात खूप हे आहे, पण आमच्या मराठा सकल समाजाला आरक्षण द्यावं, या सरकारने जागी व्हावं। हे सरकार मराठ्याचे, आमदार खासदार सर्व मराठ्याचे, हे तरी मराठा समाज असून तरी हे काहीच बोलू शकत नाही, तर आम्ही यांच्यावर बहिष्कार टाकावं व आमच्या समाजाला आरक्षण द्यावं, ही आमची एवढीच मागणी आहे। आम्ही भोकरदन तालुक्यातून शिपोरा या गावाहून आलो आहोत, 20 किलोमीटर पायी चालत आलो, आमच्या मनोज जरांगे दादासाठी पायी चालत आलेलो आहे। तर आमचे या सरकारने गोरगरिबांचा सरकारने विचारच करायला पाहिजे, कारण की इतक्या दूरहून लोक आलेले आहेत, आपल्याला आरक्षण भेटायलाच पाहिजे, आरक्षण भेटायलाच पाहिजे अशी अपेक्षा सर्वांनीच ठेवलेली आहे। पण या 10 दिवसात आपल्याला नक्की कळणारच आहे की काय होणार आहे। आपलेच आहेत, आपल्याच जातीचे आहेत मराठा, पण ते आपल्याला आरक्षण इतके दिवस का देत नव्हते? आता जे आपण हे घेतले मिशन हाती, आपण ह्याला पूर्ण केलंच पाहिजे, कुणीच माघार हटवू नका। इतका लांब बदनापूर तालुक्यातून आलेलो आहे, आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही। आमचे मुलं इतके शिकलेले असताना पण शेतीत काम करते, आम्ही पण काबड कष्ट करतो, पण आम्ही 22 तारखेपर्यंतच गुपचूप बसणार आहे, नंतर तर गुपचूप बसणारच नाही। जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, एक मराठा